गाईज खरंच मला आज पहिल्यांदा खूप नॉमिनेशन टास्कमध्ये वाईट वाटलं आहे. सगळ्यात जास्त अनुश्रीचं. गरज नव्हती त्या संस्कृतीला इतकं सगळ्या गोष्टींचा ड्रामा करायची. ड्रामा क्वीन. काही गरज नव्हती. येऊन 5 दिवस पण झालेले नाही आहेत घरात. तिला नॉमिनेशनची भीती होती म्हणून ती म्हणू शकली असती. जे सगळेजण म्हणत होते की मला आता नॉमिनेट व्हायचं नाही, मी जस्ट आली किंवा काय. रियालिटी असं ती तोंड झाकून बसलेली किंवा काय करत होती, कारण रियालिटीच ती होती. तोंड झाकण्याजोगच तिनं केलेलं. तिनं कुठलीच गोष्ट योग्य केली नव्हती. पहिल्यांदा मला अनुश्रीबद्दल खूप वाईट वाटलं. म्हणजे अनुश्रीचा गेम तुम्हाला माहिती आहे, पण पण खरंच तिला देऊ द्यायचं होतं यार. आईबद्दल जे पण लेटर तिकडे आलेलं किंवा काय. खरंच इतकं वाईट वाटलं. कायच त्या लेटरमध्ये होतं सांगा. ती तिकडे सगळे लोक बसले, तिकडे विशाल पण म्हणाला काय होतं त्या लेटरमध्ये. ऑफकोर्स सगळ्यांच्यासाठी लेटर महत्वाचे आहेत, पण एवढे दिवस तुम्हाला एक माणूस म्हणून पण बरं ठीक आहे, ज्याची भीती आहे ना ती भीती तरी सांगा ना. मला नॉमिनेशनमध्ये यायचं नाही, मला माहिती आहे. आय नो, मी आत्ताच घरामध्ये आलेले आहे त्यामुळे मला माहिती आहे, पण त्याच्यासाठी मी नाही करत आहे. मला नॉमिनेशनमध्ये यायचं नाही आहे. सो ह्या गोष्टीसाठी मी तुला पत्र वाचू देत नाही किंवा काय नाही. बजरवरती हात ठेवून बसले. कायच बोलायचं. किती रडले अनुश्री. मला खरंच लईच वाईट वाटलं. आणि ती अनुश्री इतकी चांगली दिसली की लिटरली ज्या वेळेला विशालचं नॉमिनेशन टास्कच्या वेळेला विशालला ज्यावेळेला ते लेटर देत नव्हता संकेत, त्यावेळेला ती स्वतःहून म्हणत होती की प्लीज, त्याला त्याच्या वडिलांची इतकी आठवण येते किंवा काय होते, प्लीज तिला त्याचं जे पण लेटर आहे ते दे म्हणून वाचायला किंवा काय. त्याला इन्सिस्ट करत होते. संस्कृतीने उगाचच आता ती नॉमिनेशनमध्ये. संस्कृतीने बाहेर यावं अशी माझी इच्छा आहे. काय नाही तिचं गेम मला नाही आवडलेलं.